ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद चतुर्थोध्याय. चौथ्या अध्यायामधला तिसरा स्कंद भाग मी वाचून दाखवत आहे. जय जयाजी परमार्थ रूपा, जय जयाजी अध्यात्मदीपा, तुवाची धरुणी कपिल रूपा, ज्ञानोपदेश केलासे श्री भगवान कपिल सांगती. ध्यान योग आपल्या माते प्रति शुद्ध देशी असनावरती सहज स्थिती बैसिजे. वदन कमल ज्याचे प्रसन्न भगवत पद्मगर्भा रुद्रे ऋणेशक्षण नीलोत्पाल दल श्याम शंखचक्र गदाधर दिव्य पितांबर परिधान वक्ष श्री वत्सलांछन कंठी झळके कस्तुभाभरण केशला कलाप रुळतसे वनमालेचा दिवे सुगंध तेने भ्रमर झाले धुंद करी कंकण बाहुबंद मुद्रिका बोटी लखलखती नाना रत्न मौक्तिकहार किरीट कुंडले मखराकार करणी नूपुरे आणि तोडर ध्यान मनोहर साजिरे ऐसे समग्रांगाचे ध्यान हृदयी धरावा रमारमण उठता बैसता करता न हरीचे ध्यान न विसंभावे ध्यायी भागवत चरण पवित्र सुकोमल पदतले वर्ण आरक्त लाल नखमने दीप्ती झळकत आज्ञा नांधर दूर करी ध्वज सरोवर वज्रांकुश यव आणि ऊर्ध्व रेखा लाख लखित स्वस्तिकादी चिन्हे झळकत छत्र विराजे पदावरी शिवाचा बाह्य वेश मंगल पादोदक धरता झाला मंगल ज्याच्या पायाचे शौच जल गंगा नामे भूमीवरी ऐशा तीर्थरूप पादाचे ध्यान करता हृदय साचे पाप ताप दैन्य राईत कैचे पवित्र चरण ध्यातांसी चरणावरी जंदा सुडाळ आपले मांडीवरी ठेवणी कोमल चुरत असे मृदू हस्ते लक्ष्मी वेल्लाळ जंगा जाणू ध्यान करी चंक्स पुष्पा सारक्या श्यामल सकल बलाच्या ज्या आधार अस्ति गरुडाच्या खांद्यावर ऐशा मांड्यांचे ध्यान करी पितांबर केलासे परदान कटी मेखला जडित रत्न ऐशा कटी प्रदेश धावून नाभिस्थानी ध्यान करी सकळ लोकरूपे ब्रह्माचे उत्पत्ती स्थान जे कमळाचे ऐशी गंभीर नाभीचे उदर त्रिवळयुक्त ध्यान करी वामवक्षा स्थळी श्रीलक्ष्मीचे सव्यभागी वत्सपदाचे तेच लखलखती हारांचे सहित स्तन्यद्वय ध्यान करी शुद्ध सत्वगुणमय जीवांचे उपलक्षण कौस्तुभ मनीषाचे कंठाभरण दिव्य ऐसे तेजोमय ध्यान करी बाहुवरी बाहुभूषणे करी घातली सुवर्ण कंकणे लखलखताती नानाभरणे सुदर्शन चक्राचे ध्यान करी हंसासारखे ज्यांची कांती ऐसा शंख शोभे हाती गदा मिरवली कौमोदकी लीला कमल ध्यान करी कंठी वैजयंती वनमाला सुगंध घमघमे आगळा भक्त करुणाकर घन सावळा ऐशा विष्णूचे ध्यान करी कुंडलांची विशेष कांती झळकत असे कपोलावरती नयनाकर्णा दंतपंक्ती कुंदकळया जैशाकी दृष्टी प्रेमळ सुहास्य वदन जे का ध्यानाचे आयतन त्या हास्याचे करणे ध्यान जीवनमुक्त होय तेने सर्व भूताचे ठाई आत्म्याशी आपल्या ठाई सर्व भूतांशी आणि भूतासहित आपणाशी ईश्वराचे ठाई अवलोकी हेची खरे अखंड ध्यान हेची समाधीचे संजीवन हेची ज्ञानाचे निज ध्यान महायोग योगाचा देवहूती मने धन्य धन्य पुत्र नवेसी तू भगवान मज करविले अमृतपान सद्गुरु राजा तू माझा भक्तियोग अष्टांग योग तिसरा प्रसिद्ध ज्ञान योग हे तू सांगती आता सांग प्रकार भक्तियोगाचे जेने तुटे कर्मबंधन भक्तियोगा समनसे साधन तेची सांगावे विशद करून श्री कपिला गुरुराया यावरी श्री भगवान मातेस सांगती सुहास्य वदन भाव धोरणी भिन्न भिन्न भक्ती करती जननाना हिंसादंभ मात्सर्य यांचा करुणे आश्रय जो भजे माझे पाय तामस भक्त तो जाना विषयांचे ठाई ठेवून चित्त अथवा ऐश्वर व्हावे प्राप्त मदर्चन करी पृथक भाव भक्त राजस तो जाना शास्त्रे सांगती करा भक्ती कर्तव्य जाणोनी मजला भस्ती कर्मे करोनी मज अर्पिती सात्विक भक्त तो जाना संत वचनी विश्वास होनी माझी कीर्ती ऐकोनी कानी निष्काम भक्ती उपजवी मनी माझ्या भजनी प्रवर्तले त्यांसी नाही वैदिक झाड न धरलीत लौकिकाची भीड ज्यांना माझे लागले वेड भक्त निर्गुण प्राण माझे तेथे गणे कोण मुक्ती जरी दिदला सारी मुक्ती
तेथे गणे कोण भुक्ती, जरी दिल्या चारी मुक्ती. माझे भक्त दिल्या न घेती, भक्त निर्गुण प्राण सखे. करीती संतांचा बहुमान, अनुकंपेने पाती दीन. साधकांशी संख्य करण, यमनियमे ते राहटती. सगुण पूजा माझे चिंतन, अध्यात्म ज्ञान लीला कथन. माझे नाम संकीर्तन, करोनी विसरणे आपणासी. आपण आणि देव भिन्न, हे तव भेदांचे रक्षण. ब्रह्मजाल म्हणती आपण, तरी अहम नच मे बिरले. ज्या नामी मी वाचोनी काही, वस्तू न दिसे कोठेही. तेथे अहम कोठे राही, सर्वांठाई हरीच त्या. सर्वांभुक्ती मी असता, भूताशी जिगडकारिती. सर्वदा भाषान मूर्तीच पूज्य मानता, चैतन्य घन मी लाभेना. सर्वांभूती मजला देखे, विशेषत्वे संतरूपे. ते न मानता मूर्तिरूपे, भजती ते अज्ञानी. भस्मा माझी कर्यवन, तै कैचा घडेल यज्ञ. तै भक्ता भूता संता अवमानून, भक्ती घडेल केवी गे. करी द्वेष इतरांचा, द्वेष करतसे संतांचा. हा तव मूर्खपणा साचा, शांती तयास नच लभे. निष्काम कर्मे सकळ करी, मज लागी ती अर्पण करी. सर्वात्मक ऐशा मजवरी, प्रेम मैत्री करी माये. त्या मैत्रीचे वर्मगम्य व्हावे, म्हणून तारतम्य. ज्ञान सांगतसे सुरम्य, श्री भगवान कपिल मुनी. निर्जीवाहून श्रेष्ठ सजीव, वृक्षाधिकाहुनी जंतू जीव. स्पर्शज्ञाहुनी रसज्ञ जीव. रसज्ञाहुनी गंधज्ञाते. गंधज्ञात्याहून शब्दज्ञाते. त्याहुनी श्रेष्ठ रूपज्ञाते. त्याहून क्रमशः बहुपाद. चतुष्पाद त्याहुनी. चतुष्पादाहून द्विपाद श्रेष्ठ. मानवा माझी ब्राह्मण वरिष्ठ. त्यातही वेदज्ञ अर्थज्ञ श्रेष्ठ. संशयच्छत्या मान्यवर. वेद जाणे अर्थ जाणे, इतरांचा संशय निवारणे. परंतु स्वय आचरणेने व्यर्थ गेले सर्वही. म्हणून श्रेष्ठ स्वकर्म कृतच, मुक्त संग विरागी श्रेष्ठ. थोर सर्वांभूती माझा भक्त, सर्वात ठाई मज पायी. मदभक्ता वाचोनी प्रियतम, मदभक्ता वाचोनी मत्प्रेम. अन्य कोणा नाही गे, सर्वात्मका मज ईश्वराशी. नित्य भजावे भक्तीशी. भक्तियोगाची तू मजसी, अविलंबेसी पावशील. सर्वांमाझी बलाढ्य काळ, ग्रासितले वस्तू जात. सकळ जीवांचे त्या पुढे न चाले बाळ. काळ महा अतुर्बळी, पंचभूतांचा देह उष्णा. त्यासी कल्पिती शाश्वत जाण, अहम ममते ने ठकविले कवना. प्राणी सर्व जीव ठकले, देहोहम या भावनेने. माझी श्रीपुत्रादी म्हणे, त्यांच्या सुखार्थ द्रव्य मिळवणे. बरे वाईट मार्गांनी खेळ खेळे बाळपणी. त्या विषयी गुंतला तरुणपणी. विद्रूप झाला म्हातारपणी, उपरती पावे सर्व ठाई. भोगे वियोगे क्षीणक शक्ती, बुद्धी गेली चले न युक्ती. वृद्ध भयला गत झाली गती, सर्व उपेक्षित आप्तवर्ग. आयुष्य वेचिली कुटुंब भरणी, न विचारे कोणी. म्हातारपणी व्यर्थ गेली आयुष्य हानी. मानवा जन्म येऊन या, आयुष्य सरता येते यमदूत. देहाहुनी लिंग देहासहित, जीव लागे ओढोनी नेत. आक्रंद होय ते वेळे, पावल्या जीव यमपुर. दुःख पावे कामा कर्मानुसार. तामिश्र अंधतामिश्र रौरव घोर. नरक यातना, स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरील देख. जीव भोगती दुःख अनेक, नरक काय नवेचितो. जीव प्राण्यांचा द्रोह करून, करी स्पर्श स्वशरीराचे पोषण. ते तो जाय माती होऊन, पाप भोगणे न सुटेची. सुकर गर्धभ श्वान योनी, याच जान नरक खानी. नाना योनीत दुःख भोगोनी, भाग्य लाभे नरदेह. गर्भी वाढे यथाक्रमे, गर्भगत दुःख 9 महिने. जन्म पावे बहुत क्लेशाने, ऐशा नाना यातना ह्या. सप्तमासाचा जे गर्भ असत, त्याला पूर्ण दुःख स्मरत. तेने 8वे वैकुंठनाथ, म्हणे देवा सोडवी गा. देवा सोडवी यातनेतुनी, जन्मल्यावर राहीन तुझ्या स्मरणी. पुन्हा नको जन्म दुःख खानी, ऐसी विनवणी करीत असे. जन्मा येता सर्व विसरे, काम मदाचे भरले वारे. श्री संगतीत व्यर्थ पामरे, आयुष्य आपले वेचिले की. म्हणून स्त्रियांचा सांगातक, न करा धरा संगात. अन्यथा होईल घात निश्चित, श्री संगती दुःख कर. जीव केवळ भोगासक्त, ते तो सुकरा समान असत. म्हणून या सत्य भजने भगवंत, पुनरावृत्ती टाळा यास. नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे, एकची देव अनेक भाषे. वस्तुता ईश्वर एक असे, भ्रम हा तो अनेकत्व.
तस्मात तू सर्व भावाने भक्तीने श्रीहरीशी भजने भक्तिभावी जे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे. निर्गुणोपासना ज्ञानयोग सगुण उपासना भक्ती चांग आणि काही इतर असती मार्ग त्यांचे प्राप्य मी ऐकू. ऐसा हा मधुपदेश न सांगावा अपात्रास दांभिक लबाड दृष्टास उर्मट अश्रद्ध पुरुषाशी. जो का श्रद्धावान माझा भक्त विनीत शांत मत्सररहित भूतांचा तो परम मित्र शुश्रूषरत संतुष्ट असे. अंतर्बाह्य वैराग्यशील सुची आणि जो सुशील त्याला करता बोध निर्मळ प्रसन्न आशु त्यासी मी. जो हे ऐकेल माझे कथित अथवा भक्त समाजी विवरित तो होईल मच्चित परम पदवी त्या लाभे. ऐसी पवित्र कपिल गीता ऐकोनी गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता देवहूती स्तुती करी. हे भगवंता कपिल गुरु त्वांची निर्मिले चराचरो तुची सकलांचा परात्परू कैसा राहिला मम उदरी. अहो तो स्वपचयी परम वरिष्ठ बदजीवाग्री तव नाम वर्तत. तपे घडली त्या समस्त सर्व तीर्थाटन घडले त्या स्वपत्स वंदे तुझे नाम तेने वाचले निगमासम. कोणी न श्रेष्ठ त्याचे ऊन त्वद्भक्त वंद्य सर्वांसी. ऐसा ज्यांचा नाम महिमा त्या तुझ देऊ काय उपमा. जय जयाजी परब्रह्मा विश्व कपिला वेदगर्भा. ऐकोनी मातेची ऐशी स्तुती कपिला झाला तोष चित्ती. म्हणे माता लागली मुक्ती भक्तीने वरले हिज लागी. माते म्या उपदेश केला आचरणी आणि त्या वचनाला पावशीला जीवनमुक्त स्थितीला. सत्य सत्य हे मत माझे ऐसे करुणी उपदेशाशी. कपिल गेला इच्छित देशी योग आचरती झाली देवहूती बिंदू सरोवर आश्रमी. सकळ दिव्य भोग त्यागुनी आश्रमी राहिले योगाचरणी. देह कष्टवी तपसाधनी त्रिकाळ स्नान करतसे. केस पिंगट झाल्या जटा देह आली फार कृशता. परी तेजस्वी भासे देवता देहभानही विसरली. समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर. काळ सरता कलेवर नदी रूप झाली जी. सिद्धपूर मातृगया म्हणती आजही झाया. देवहूतीच्या आठवा पाया धन्य धन्य माय जगी. समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले लावणी. तेथे समाधी लावणी एकचित्त बैसले ते. ऐसे हे दिव्य चरित्र मैत्रेय विदुराशी सांगत. शौनकाप्रती सांगे सूत शोक सांगे परीक्षिती. संत चरणांचा दास पामर श्रोताया विनवी वारंवार मजने नवे कथासार. तावन मात्र सांगत असे जैसे लिहिले असे भागवती. तैसेची सांगत असे ग्रंथी. पाल्हाळी न करी गोष्टी ताकी पाणी मिसळणे. तुम्ही श्रोते थोर उदार मजबरी तुमचे प्रेम फार. अन्यथा हा घोर संसार हरिकथेच्या आडये. माझे गाठी पुण्य नाही की जे सांगे ज्ञान काही. परी हे तो घडे नवलाई पुण्य माझ्या मातेचे. सांगता देवहूती आख्यान सहज झाले माझे मातेचे स्मरण. शांत सुशील सती जाण धन्य झालो जन्मोनी. परी असता बाळताना अंतरलो मी तिच्या चरणा. पितामयीने करुणी पाळना संस्कार घडविले. ती माझी यथार्थजन्नी त्यागमूर्ती पाहिली जनी. उपदेश केला मज लागोनी सन्मार्गेसी चालावे. तृतीय माता श्री गुरुजान केवळ घेई त्याचे दर्शन. सनिध्य याचे मज घडले ना कीर्तन श्रवणे स्वल्प बोधू. माझी विठाई जगन्माऊली नाना रूपे घेऊन आली. आपला अनाथ बाळ सांभाळी ज्ञानरूपे नटलीसे. तीच झाली माय बहिणी ज्ञानाबाई सखी सजनी. जाऊ तिला लोटांगणी लोळू अंगणी माऊलीच्या. साधक बाळा करण्यापुष्ट ज्ञानेश्वरीचे स्तन्य पाजत. गीता टीका केली ख्यात ग्रंथराज तो ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवाची एक ओवी बाळकाशी ती जलेववी. प्रमेय सिद्धांत भातुके नवी आनो न लळे पुरवितसे. दंडवत असो तिच्या पायी कृपा कटाक्ष मजला पायी. तुझं वाचून अन्य नाही निराधाराशी आधार. तृतीय स्कंदीचा विषय समाप्त झाला येथे असो विदित. चरणदास सांगत असे संक्षिप्त कृष्णार्पण हे असो सदा. इति श्री
ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंद कपिल गीता कथनम नाम चतुर्थोध्याय. हरि ओम तत्सत. तृतीय स्कंद समाप्त.